मनाविरुद्ध लग्न भाग 14. रोहिणी म्हणाली, ओ माय गॉड रुची, तो NRI आहे, त्यात हँडसम आहे, वरून लंडनमध्ये एका मल्टीनॅशनल कंपनीत त्याचा जॉब आहे आणि एवढं असूनही तू कन्फ्यूज आहेस की त्याला भेटायचं की नाही म्हणून. डंपो, अशा मुलाला तर तू हातातून जाऊच द्यायला नको. तो स्वतःहून तुला भेटायचं म्हणतोय तर तू का भेटण्यासाठी आडेवेळे घेतेस? रुचिता म्हणाली, रोहिणी, लग्नाच्या आधी त्या मुलाला भेटायला मला काहीच नसतं वाटलं, पण आता मी कितीही मान्य नसेल केलं तरी माझं लग्न झालंय आणि लग्न झालेलं असताना असं एखाद्या मुलाला भेटायचं कसं वाटतं? रोहिणी म्हणाली, काही नाही वाटत. तू का त्याचा आणि या तुला मान्यच नसलेल्या लग्नाचा विचार करत आहेस? त्या समीरला काही प्रॉब्लेम नाहीये तर तुलाही काही प्रॉब्लेम नसायला हवा. रुचिता म्हणाली, पण मला हे बरोबर नाही वाटत रोहिणी, आणि तसंही मी डिवोर्स मिळाल्यावर पुन्हा लग्नाचा विचार तर केलाच नव्हता, कमीत कमी सध्या तरी नाही. रोहिणी म्हणाली, मग का जीवनभर असंच राहायचा विचार होता का तुझा? मला विचारशील तर तू त्या समीरला नक्कीच भेटायला हवे, नाहीतर डिवोर्स झाल्यावर कधी ना कधी काकांनी तुझ्या लग्नाची गोष्ट काढलीच असती. मग आताच काढली तर काय झालं? आणि तो तुझा डिवोर्स झाल्यावरही काही दिवस थांबायला तयार आहे ना लग्नासाठी, मग तर काही प्रॉब्लेम नसायलाच हवा तुला. रुचिता म्हणाली, पण मला हे बरोबर नाही वाटत आहे रोहिणी. का बरोबर नाही वाटत आहे रुची? तू विक्रमवर प्रेम करू लागली की काय? रोहिणीने खडा टाकून पाहिला. रुचिता म्हणाली, रोहिणी प्लीज, असं काहीही नाही आहे. रोहिणी म्हणाली, मग तू काय एवढा विचार करत आहे या लग्नाचा, जे लग्न तू लग्न मानतच नाहीये? जर असं काहीही नाहीये तर तुझ्या बोलण्यात नेहमी विक्रम का असतो? काल कॉलवर बोलतानाही फक्त विक्रम आणि त्याची फॅमिलीविषयी बोलत होतीस तू. रोहिणी, मी त्या फॅमिलीसोबत राहते तर माझ्या बोलण्यात ते असणारच ना. आणि विक्रम खरंच त्या दिवशी माझ्या कपाडावर पट्ट्या ठेवत होता. हे सांगताना रुचीच्या डोळ्यात वेगवेगळेच भाव होते, जे रोहिणीने बरोबर टिपले. रोहिणी म्हणाली, बरं, पण तू विचार कर, तुझ्या बाबासाठी तरी एकदा त्याला भेटून घे. नाहीतरी डिवोर्स व्हायला वेळ आहे, तोपर्यंत त्याला होकार किंवा नकार द्यायला वेळ माग. तसं मला वाटत नाही तू सांगितले त्यावरून त्याच्यात नकार देण्यासारखं काही आहे. पण या 3 महिन्यात काय होईल काही सांगता येत नाही ना. रुची म्हणाली, म्हणजे? रोहिणी म्हणाली, वाघाचे पंजे. आता जास्त विचार करू नकोस. वेळ आल्यावर तुला तुझ्या प्रत्येक कन्फ्युजनचं उत्तर मिळेल आणि मला खात्री आहे त्याचं सोल्युशन्स तुला तुझ्या हृदयाकडूनच मिळेल. रुची म्हणाली, रोहिणी, लिटरेचर PhD मी करत आहे की तू माझ्यावर काय रॉबर्ट्स फ्रास्टची लाईन झाडतेस? रोहिणी म्हणाली, माय डिअर रुची, काही गोष्टी अशा असतात ज्यावर PhD करणे गरजेचे नसते. वेळेनुसार त्या आपोआप उमजत जातात. मग ते प्रेम असो, द्वेष असो किंवा एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्वच, हे हृदय प्रत्येक गोष्टीला वेळेनुसार प्रतिसाद देत असतं. तसंच तुलाही देईल. रुचिता म्हणाली, रोहिणी, कधी कधी तू काय बोलतेस मलाही कळत नाही. रोहिणी म्हणाली, कळेल कळेल रुचिता, एक दिवस नक्की कळेल. नंतर अशाच थोड्याफार गप्पा होतात आणि रुची आपल्या घराकडे निघते. रोहिणीशी बोलल्यानंतर तिचे अस्वस्थ मन जरा शांत झाले होते. सोसायटीमधून स्कूटी काढून ती रोहिणीला बाय बोलून निघून जाते. आय होप रुची, तुझ्या डोळ्यात दिसणारा विक्रम खऱ्या आयुष्यातही तसाच असावा. बाल्कनीतून रुचीला बाय करत रोहिणी पुटपुटते. रुचिता घरी पोहोचून डोअर बेल वाजवते. प्रियाने दरवाजा उघडल्यानंतर ती आत येतच असते की तेवढ्यात ढँटेनॅन्स अचानक सौम्य रुचीच्या समोर येऊन उभा राहतो. तो असा अचानक समोर आल्याने रुची तर आधी दचकलीच. ती तशीच स्तब्ध अवस्थेत कानावर हात ठेवून डोळे घट्ट मिटून उभी राहिली. वहिनी, ओपन युअर आईज. तुझा महावीर, महापराक्रमी, प्रतापी, निश्चल, दानशूर आणि मेन म्हणजे एकुलता एक लाडका धीर तुझ्या स्वागतासाठी तुझ्यासमोर उभा आहे आणि तू त्याच्यासमोर तुझे कमलनयन मिटून उभी आहेस. इट्स नॉट फेअर वहिनी. वहिनी, तुझे नयन ओपन कर. बघ, तुझा कर्णसमान धीर तुझ्याशी बोलत आहे. सौम्याचा नाटकी आवाज ऐकून रुचीने लगेच डोळे उघडले. पण आपल्या सौम्यबाबूंची नौटंकी काही थांबायची नाव घेत नव्हती. हे वहिनीश्री, माझ्या रामासमान विक्रम भातश्रीने तुला माझ्याविषयी काही वाईट साईट तर नाही सांगितले ना? माझ्यासोबत तू माझ्या 5 वेगवेगळ्या प्रियसींना तर पाहिले नाही ना? तुझ्या सासूने माझं नाव घेऊन तुझा सासूरवास तर केला नाही ना? या प्रियेंना तुला माझ्या सिक्रेट गोष्टी तर सांगितल्या नाही ना?
हे भगवंत, ये किस गुस्ताखी की सजा दे रहा है तू मुझे की. माझी सीतेसमान वहिनी मला पाहतही नाहीये. सौम्य वर तोंड करून बोलला. रुचिता म्हणाली, सौम्य तू कधी आलास? खूप वेळचा आलाय आणि आल्यापासून आमचं डोकं खात बसलाय बहिणी, कधी येणार म्हणून. प्रिया वैतागत म्हणाली. मग मला कॉल का नाही केला सौम्य? मी लगेच आले असते ना. रुची खुश बोलली. इतक्या दिवसात त्याच्याशी फोनवर बोलत असल्याने ती त्याच्याशी बरीच फ्री झाली होती. तिला त्याचा मस्तीखोर स्वभाव कळला होता. फोनवरही त्याचा तो जॉली मूड नेहमी ऑन असायचा, म्हणून ती लगेच त्याच्याशी अटॅच झाली होती. सौम्य म्हणाला, वहिनी फोनवर सांगितले असते तर तुला आणि दादाला सरप्राईज कसे दिले असते. रुची म्हणाली, रिअली खूप छान सरप्राईज होते हे हे पण तुला तर पुढच्या आठवड्यात येणार होता ना. सौम्य म्हणाला, पुढच्या आठवड्यातच येणार होतो, पण आम्हाला कळले की आमच्या वहिनीश्री 2 दिवस तापाने फणफणत होत्या आणि आम्हाला त्यांची साधी भणकही तुम्ही लागू दिली नाही वहिनीश्री. का का असं केलं तुम्ही? ही खबर आमच्या कानी येताच आमचा जीव किती कासावीस झाला होता माहीत आहे तुम्हाला. प्रिया म्हणाली, ए खोटं नको बोलूस. मी तर तुला वहिनीला ताप आला त्याच्या दुसऱ्या दिवशीच सांगितले होते. सौम्य म्हणाला, प्रिये तू तुझं तोंड थोड्या वेळासाठी बंद नाही करू शकत का? प्रिया म्हणाली, नाही बंद करू शकत. सौम्य म्हणाला, प्रिये तू. निर्मला म्हणाली, ए गप्प बसा तुम्ही दोघं. आले नाहीत की झाले सुरू. ती आताच बाहेरून आली आहे ना, तिला आत तर येऊ द्या. रुची तू जा बेटा, जाऊन फ्रेश हो. मी चहा टाकते तोपर्यंत. आणि सौम्य तू तुझी बडबड बंद कर. माझं डोकं दुखतं तुझ्या बडबडीने. सौम्य म्हणाला, मातोश्री तुझं डोकं माझ्या बडबडीने नाही, तुला जे वेड्यांचे झटके येतात त्यामुळे दुखतं. उगाच वहिनीसमोर माझं नाव खराब करू नकोस. कारट्या काय बोललास तू? मला वेड्यांचे झटके येतात? ये इकडे माझ्यासमोर ये. मी तुला वेड्यांचे झटके कसे असतात ते दाखवते. निर्मला तावाने त्याच्याजवळ जात बोलल्या, ओ गॉड मातोश्री, मला तुझ्या वेड्यांच्या झटक्याचा लाईव्ह डेमो पाहायचा नाहीये. तो खूप वेळा बघितलाय मी. वहिनी वहिनी वाचव मला. तो रुचीच्या मागे लपत बोलला. निर्मला म्हणाली, सौम्य इकडे समोर ये. मला वेडी बोलतोस तू. तुला रट्टे दिल्याशिवाय ऐकणार नाहीस तू. रुची म्हणाली, आई जाऊ द्या ना, नकळत बोलला असेल तो. रुची तू त्याची बाजू घेऊ नकोस. तिकडे शिकायला गेल्यापासून खूप बिघडत चाललाय हा. सौम्य पुढे ये लवकर. निर्मला रागात बोलल्या, मातोश्री आय एम सॉरी, मी तुला पुन्हा वेडी नाही म्हणणार. तर तुझ्या इलाजासाठी तुला डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार. काहीही झालं तरी तू माझी एकुलती एक मदर आहेस. सौम्य रुचीच्या मागूनच बोलला, मला हॉस्पिटलमध्ये नेणार तू? मला? थांब तुझं तंगडच तोडते आज. निर्मला त्याला पकडण्यासाठी जशा जशा त्याच्या मागं जात होत्या तशा तो रुचीला निर्मलाच्या दिशेने फिरवत होता. ते तिघेही गोल गोल फिरत होते आणि प्रिया फक्त त्यांचं लाईव्ह भांडण बघत एन्जॉय करत होती. रुचीला तर कळत नव्हतं काय करावे. त्या दोघांच्या मधात ती पुरती फसली होती. बरं ती वाद मिटवण्यासाठी सौम्यची साईड घेऊन निर्मलाला शांत करत होती, तर त्यातही सौम्य निर्मलाला अजून अजून उकसवत होता. हे सर्व काय चालू आहे? एक कडक आवाज त्यांच्या दिशेने आला. भाताश्री तू एवढ्या लवकर कसा आलास? सौम्य विक्रमला पाहून बोलला. सौम्यचं लक्ष नाहीये हे पाहून निर्मलाने पटकनच रुचीच्या मागून सौम्याला पकडले व धबाधब त्याच्या पाठीवर धपाटेच देणे सुरू केले. मेल्या मला वेडी म्हणतो काय? हे घे, आणखी घे एक. निर्मला मोजून मोजून धपाटे मारत होत्या. आ मातोश्री बस होईल, माझ्या पाठीचा चुरा होईल नाही तर आता. सौम्य पाठ सोडत बोलला, असंच हवं मूर्त्या तुला. सख्ख्या आईला वेडी म्हणतोयस, लाज नाही वाटत तुला? निर्मला अजून एक धपाटा त्याच्या पाठीत मारत, आई बस ना, आता नाही बोलणार तो. विक्रम आणि रुची सोबतच बोलते. त्यांनी लगेचच एकमेकांकडे पाहिले. त्याने तिच्यावरची नजर हटवून तो सौम्यकडे गेला. आई बस, आता मारू नकोस त्याला. आजच आलाय तो आणि त्याला काय लगेच मारायला लागलीस? विक्रम सौम्यला निर्मलाच्या तावडीतून सोडत बोलला. सौम्य म्हणाला, डोंट वरी भाताश्री, मला लागले नाही काहीच, पण एक सिरियस गोष्ट मला तुला सांगायची आहे. काय? विक्रम आणि बाकीचेही सिरियस होऊन ऐकायला लागले. सौम्य म्हणाला, ते भाताश्री? विक्रम म्हणाला, हां भाताश्री ते बोल सौम्य. ते सौम्य आता तू बोलतोयस की नाही? विक्रम रागातच बोलला, ते मातोश्रीला लवकर हॉस्पिटलमध्ये ने, नाहीतर ती पूर्ण वेडी होईल. सौम्य मोठ्याने बोलून लगेच तिथून सटकून रूममध्ये पडून गेला. मेल्या मुर्द्या, सुधारणार नाहीस तू. तू बाहेर तर निघ एक वेळेस. तुझं चांगलंच तोंड नाही सुजवलं ना तर बघच तू. निर्मला आवाज वाढवत बोलल्या. विक्रम म्हणाला, आई जास्त जोरात नको बोलूस, तुझा बीपी वाढेल. निर्मला म्हणाली, एवढ्याने काय माझा बीपी नसतो वाढत.
तू त्याला बघ आधी, कार्ट आल्यापासून पिडतोय मला. विक्रम म्हणाला, बरं आई, तू खोलीत जाऊन आराम कर, मी बघतो त्याला नंतर. मला काय झालंय आराम करायला? जेवण बनवते मी. त्या कार्ट्याने आल्यापासून काही खाल्लं नाही. भूक लागली असेल त्याला. निर्मला बोलून किचनमध्ये गेला. विक्रमने आई गेली त्या दिशेने नकारार्थी मान हलवली आणि तो रूममध्ये निघून गेला. भांडायचंही आणि एकमेकांची काळजीही करायची हे त्यांचं नेहमीच होतं. म्हणून विक्रम आणि प्रियाला काहीच वाटलं नाही. आईचं प्रेम किती वेगळं असताना. रोजी किचनच्या दिशेने पाहत मनातच बोलली. आज जेवताना सर्व शांत होते. फक्त सौम्य सोडून तो कोणाला बोलूच देत नव्हता. स्वतःचा प्रश्न विचारत होता आणि स्वतःच त्याची उत्तरेही देत होता. वहिनीश्री, तुला अचानक कसा काय ताप आला? रुची बोलतच होती की मला माहीत आहे वहिनीश्री, हा भ्राताश्रीच तुला काही ना काही बोलला असेल, ज्याचं तू टेन्शन घेतलं आणि तुला ताप आला. भ्राताश्री, तू असं काय बोललास वहिनीश्रीला? विक्रमने बोलण्यासाठी तोंड उघडलंच होतं की आता तुझीच करणी, तू काय सांगशील म्हणा. पण हे तू योग्य नाही केलंस. यापुढे माझ्या वहिनीश्रीला तू कुठलाही त्रास द्यायचा नाही. नाहीतर मी नेहमीसाठी इथे राहायला येईल. मग माझ्या कॉलेजचं तुम्हीच बघून घ्या. ही प्रिये तर माझी कामाची नाही. मग मलाच माझ्या वहिनीची ढाल बनावे लागेल. त्यावर प्रिया त्याला उलट उत्तर देणारच होती की प्रिये, जरा खात पित जा. काय हालत करून ठेवली स्वतःची. वहिनीश्रीला बघ कशी फिट अँड फाईन आहे आणि स्वतःकडे बघ, असं वाटतंय हँडलला कपडे लटकवलेत. आणि मातोश्री तू बोलतच होता की. निर्मला म्हणाली, ए गप्प बस मूर्त्या. मगाचा मार कमी झाला का तुला? स्वतःही धड खात नाही नी आम्हालाही खाऊ देत नाही आणि त्या प्रियाला काय बोलतोयस? स्वतःकडे बघ आधी. एवढा सुकडा झालाय की हवेने उडून जाशील एखाद्या दिवशी. नीट खात पीत नसतोस का त्या हॉस्टेलमध्ये, की तिथेही अशीच बडबड करून बाकीच्या मुलांचं रक्त आटवतोस? सौम्य म्हणाला, मातोश्री, ये क्या इल्जाम लगा रही हो तुम मुझ पर? तुला का मी मार दिसतो का रक्त आटवायला? सौम्य, गप्पपणे जेवण कर आता तू. एक शब्द जरी बोलला ना तर उद्याच्या परत हॉस्टेलला पाठवून देईल मी तुला. आणि थोड्या वेळाने मी येणारच आहे तुझ्या रूममध्ये. मला स्टडी चेक करायचा आहे तुझा. किती प्रगती करतो आहेस ते मलाही पाहू दे जरा. जेवण झाल्यावर सर्वच्या सर्व झालेल्या टेस्ट प्रॅक्टिकलमध्ये पडलेले मार्क्स मला दाखवायचे, कळलं? ते ऐकून सौम्यची दातखडीच बसली. तो स्टडी चेक करणार म्हणजे त्याचे हायेस्ट लेवलचे लेक्चरसोबत मार्क्स पाहून वाढणारे टेम्परेचर, याला किमान 1.5-2 तास तरी झेलणे, ज्यात सौम्यबिन पाण्याचा धुतला जाणार होता. दादा, ते मला ओझं होत होतं खूप, म्हणून मी माझे 4च टेस्ट पेपर घेऊन आलो. त्यातील 2 काढून ठेवले. सौम्य काहीतरी कारण देण्याचा ओघात एवढा खोटा बोलून गेला की असं खोटं कोणाच्याही पचनी पडलं नसतं. विक्रम फक्त त्याला रोखून पाहत होता. त्याच्या अशा पाहण्याने सौम्य लगेच, दादा, मी तर मस्करी करत होतो. सर्व टेस्ट पेपर आणलेत मी. तू कधीही येऊन पाहू शकतोस. सौम्य जबरदस्ती दात दाखवत बोलला, ठीक आहे. आणि हा मागे कोणता सब्जेक्ट तुला हार्ड जातो बोलायचं ते? मेकॅनिकल व्हायब्रेशन, प्रिया पटकन बोलली. या प्रियाच्या तर. सौम्य मनातच बोलला, हा तो मेकॅनिकल व्हायब्रेशनचा सब्जेक्ट मला 2 दिवस शिकवायचा आता तू. विक्रम जरबी आवाजात बोलला, पण दादा, तू तो सब्जेक्ट शिकून काय करशील? बिझनेसमध्ये अशा सब्जेक्टचं काहीच काम नसतं. बिझनेसमध्येच काय कुठंच काम नसतं. मला तर कळत नाही हे लोक असले सब्जेक्ट देतात कशाला, जे काही कामाचेच नसतात. सौम्य नॉर्मल बोलतो तसा बोलला, पण त्याच्या आत काय गोंधळ चालू होता त्याचं त्यालाच माहिती. विक्रम म्हणाला, मला आज तू मार्क्स दाखवायचेच, नंतर तो सब्जेक्टही शिकवायचा आणि काहीही शिकवून मोकळं नाही व्हायचं. तुझं शिकवलेलं मी रेकॉर्ड करणार आहे, त्यामुळे मला त्यातलं काही समजणार नाही या भ्रमात राहू नकोस. बरं. सौम्य बारीक चेहरा करत गप्प बसला आणि मुकाट्याने ताटातलं खाऊन लागला. प्रिया तर एकदम खुश झाली. मागे सौम्याने तिचा कमी मार्क्सचा टेस्ट पेपर बॅगमधून काढून त्यावर तिला 3 दिवस ब्लॅकमेल केले होते. आता त्याची बारी होती तर तिचे मन मनातल्या मनात उंच उंच उड्या मारत होते. जेवायच्या वेळेसही अभ्यासाच काढतो हा. कसाही बिचारा एवढ्या दिवसाने सुट्टी घेऊन आलाय, तर त्यातही याला त्याच्या टेस्टच्या मार्क्स पडले. रुची मनातच बोलली. जेवण झाल्यावर रुची किचन आवरून निघणारच होती की सौम्यने तिला अडवले. वहिनीश्री. सौम्य रडका चेहरा करून. रुचिता म्हणाली, काय झालं सौम्य, काही पाहिजे होतं का? सौम्य म्हणाला, हो, तुझी मदत हवी आहे मला. रुचिता म्हणाली, माझी मदत? पण कशासाठी? सौम्य म्हणाला, काहीही करून भाताश्रीला रूममधून निघू नको देऊस. त्याला रूममधून निघू द्यायचं नाही. पण का?
प्लीज वहिनीश्री, तू समजून घे ना. त्याला माझे टेक्स्ट पेपर पाहायचेत, पण मला त्याला दाखवायचे नाहीत. रुचिता म्हणाली, तुला टेस्टमध्ये कमी मार्क्स पडलेत का? वहिनी, मी तुला फक्त एवढं सांगू शकतो की माझ्यात आणि माझ्या फ्रेंड्समध्ये वाद झाले होते, म्हणून मी जरा डिस्टर्ब होतो. त्यामुळे मी अभ्यासावर कॉन्ट्रेस्टेन करू शकलो नाही. प्लीज या वेळेस फक्त दादाला सांभाळून घे. मी पुढच्या वेळेस खरंच चांगले मार्क्स आणेन. सौम्य कळवळीने रिक्वेस्ट करत बोलला. रुचिता म्हणाली, पण सौम्य, मी कसं थांबवणार त्याला? सौम्य म्हणाला, ते तू बघ, पण प्लीज त्याला माझ्या रूममध्ये येऊ देऊ नकोस. प्लीज प्लीज प्लीज. पण सौम्य, ती बोलतच होती की थँक्यू सो मच वहिनीश्री, मला माहीत होतं तू माझी मदत नक्कीच करणार. तू जर माझं हे काम केलंस तर मी तुला माझ्या फेवरेट पाणीपुरी स्टॉलवर पाणीपुरी खायला नेईल. ओके बाय, मी आता झोपायला जातो. गुड नाईट वहिनी. सौम्य तिला बोलायची एकही संधी न देता निघून गेला. रुचीवर खूप मोठी जबाबदारी टाकून आता मी कशी थांबवून ठेवू त्याला सौम्याच्या रूममध्ये जाण्यापासून? रुची स्वतःशीच बोलली.